हाय फ्रेंड, नमस्ते। आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाचे घावणे। तर चला तर मग जाऊया बनवायला। तर आता ना मी घावणे बनवणार आहे। तर त्याआधी ना मी खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे। तर आता मी चटणी बनवते। तर आता मी ना चटणी बनवणार आहे खोबऱ्याची। तर इथं मी ना वल्ल खोबरं घेतले, अर्धी वाटी बारीक तुकडे करून घेतले, आणि इथं लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 7-8, आणि इथं हिरव्या मिरच्या घेतल्यात 4, आणि कोथिंबीर घेतले। तर आता हे सगळं ना मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते। तर आता हे मिक्सरला ना बारीक करून घेणार आहे मी। तर आता मी चटणी वाटून घेतले। तर आता मी भांड्यात काढून घेते। तर झाल्या तर चटणी वाटीत काढून। तर आता चटणीत ना मी थोडं पाणी घालणार आहे। तर पाणी घातले आणि चटणी ना मी थोडी मीडियम अशी जाड ठेवले, एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही। आता चटणीमध्ये ना मी चवीनुसार मीठ घालून घेते। तर चटणी ना आता मिक्स करून घेते मी। तर झाले आता मिक्स करून चटणी। तर आता मी ना फोडणी देणार आहे चटणीला। इथं मी फोडणीचं भांडं घेतलंय, तर चुलीमध्ये ना ठेवून घेते, आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालते मी। तर आता मी ना तेल गरम करून घेणार आहे। तर तेल आता गरम झाले। तर इथे मी कढीपत्ता तोडून पानं घेतलेत कढीपत्त्याची, ती मी घालून घेते। आणि इथं मोहरी घेतले, मोहरी पण घालून घेते मी फोडणीच्या भांड्यात। तर आता फोडणी झाले। तर आता मी चटणीमध्ये ना घालून घेते। तर आता मी मिक्स करून घेते चटणी। तर झाले आता मिक्स करून। तर आता खोबऱ्याची चटणी झाले। तर आता मी घावण्याचं पीठ मिक्स करून घेणार आहे। तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि भाकरीचं घेतलंय तांदळाचं पीठ। तर आता ना हे मी भांड्यात काढून घेते पीठ। आणि थोडंसं मीठ घालते चवीनुसार। तर 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं। तर आता पाणी घालून ना मी मिक्स करून घेते पीठ। तर पाणी घालते मी। तर आता मी मिक्स करून घेते। तर मी अजून पाणी घालते। तर वापस मी मिक्स करून घेते। तर मी ना 2.5 ग्लास पाणी घातले। तर आता मी मिक्स करून घेतले। तर आता झाले मिक्स करून। तर आता मी तवा ठेवून घेते चुलीवर, आणि हा ना डोश्याचा तवा आहे, याच्यावर करणार आहे मी घावणे। तर आता तवा ना मी चांगला तापून घेणार आहे, एकदम गरम।
तवा आता गरम झालाय, आता मी तेल घालून घेते तव्यात। तेल ना सगळ्याकडे मी तव्याला लावून घेते। तर झाले तेल लावून सगळ्याकडे। तर आता मी ना घावणे बनवते। तर आता पीठ ना मी घालून घेतले, घावना बनवलाय। तर आता मी झाकण ठेवून घेते घावण्यावर। फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे मी। तर आता मी घावना काढून बघते झाले का। तर मी तेल घालून घेते थोडंसं घावण्यावर। तर आता मी घावना काढते। तर मस्त असा घावना निघलाय। तर आता मी पलटी करून घेते। तर आता मी घावना काढते। मस्त असं झालंय। तर इथं टोपलीत ठेवून घेते मी, कारण की वाफ ना निघून जाईल घावण्याची। तर मी आता ना वापस तेल लावून घेते तव्याला। तर लावले आता तेल। तर आता मी दुसरा घावना बनवते। तर मी आता झाकण ठेवून घेते घावण्यावर। तर आता मी झाकण काढून घेते। तर आता मी तेल घालून घेते घावण्यावर। तर आता मी दुसरा पण घावना काढते। तर मस्त असा दुसरा पण घावना झालाय। तर मी पलटी करून घेते। तर आता झालाय घावना। तर आता मी काढून घेते। तर आता असेच मी घावणे बनवून घेते सगळे। तर वापस मी तेल लावून घेते तव्याला। झाकण ठेवून घेते मी घावण्यावर। तर आता हा ना घावना मी काढते। तर आता सगळे बनून झाले। तर हा लास्टचा घावना आहे। तर मी आता हा पलटी करून घेते। तर आता मी हा घावना काढून घेते। तर आता झालेत बनून सगळे घावणे।
तर आता सगळे घावणे बनवून झाले आणि इकडे पण आहेत टोपलीमध्ये. तर मी एवढे बनवलेत घावणे सगळे. तर आता मी प्लेटात काढून घेते घावणे. आणि घावणे ना खूप मस्त झालेत एकदम. आणि टोपलीत काढून ठेवलेले ना तर म्हणजे असे घावणे ना चिपकलेत नाही, म्हणजे एकदम असे मस्त झालेत. तुम्हाला मी काढून पण दाखवते. तर हे बघा, घावना एकदम चिपकलाय पण नाही, म्हणजे एकदम व्यवस्थित निघलाय. तर मस्त असे घावणे झालेत. तर आता मी प्लेटात ना काढून घेते घावणे. तर असे मी ठेवून घेते. आणि चटणी पण, खोबऱ्याची चटणी त्यासोबत खायला. तर वाटीत मी चटणी काढून घेते. तर मी प्लेटात ठेवून घेते. तर अशा प्रकारे तयार आहे घावणे आणि चटणी. तर मस्तपैकी. तर आज मी बनवली चटणी आणि तांदळाच्या पिठाचे घावणे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.